नेते देश चालवत असतात, पण कोणी असं म्हणणार नाही की गुन्हेगारांनी देश चालवला पाहिजे. पैसे घेऊन मतदान करणं जगातला सर्वात नुकसानीचा व्यवहार आहे. हा व्यवहार एक मूर्खच करू शकतो. पण हळूहळू गुन्हेगारांना समजायला लागलं, पैसा मी गोळा करतो, गर्दी मी जमवतो आणि पांढरे कपडे घालून खुर्चीवर बसतात ही लोक. मंदिरात कोणी पंखा जरी दिला तरी त्याचं नाव ठळक अक्षरात कोरलं जातं. पण इथे लोक करोडो रुपये देत आहेत, तेही नाव न सांगता. हे 10वी-12वी पास नेता जे आजही चंद्राला मामा म्हणतात, ते आरबीआयला फायनान्सच्या गोष्टी शिकवत आहेत. दिवाळीत फटाके बॅन करतील, पण इलेक्शन जिंकल्यावर मनसोक्त फटाके वाजवतील. यांना खूप चांगलं माहिती आहे की युवा पिढी जी आहे ती इलेक्शनच्या दिवशी उठून मतदान करायला येणार नाही, पण ती नेटफ्लिक्स बघत राहील. तुमच्या समाजात तुमची इज्जत तेव्हा असते जेव्हा तुमच्याकडे पैसे असतात. यामुळे नसते की तुम्ही किती जणांशी भांडलात तुमच्या समाजासाठी. आणि महिलांना हलक्यात यामुळे घेतलं जातं कारण यांना माहीत आहे पुरुष ज्या पक्षाला मतदान करतील, महिलाही त्याच पक्षाला मतदान करतात. ज्या पैशातून चांगलं शिक्षण आणि चांगल्या सोयी सुविधा भेटल्या असत्या, त्या सर्व तुम्ही 500 रुपये आणि एका बॉटलसाठी विकून येता. इलेक्शन लड़ने की तैयारी करो। बाहर निकलने के लिए मेरा इलेक्शन कितना जरूरी है। आज आपण शहरात पाहाल तर नगरसेवक, सरपंच ते आमदार, खासदारापर्यंत तुम्हाला 70% जास्त नेते गुन्हेगार दिसून येतील. राजकारणात जिंकून येण्याचा एकच फॉर्म्युला बनला आहे, तो म्हणजे एका क्षेत्राची जात बघायची, त्या जातीतला बाहुबली निवडायचा, त्या बाहुबलीला तिकीट द्यायचं आणि त्या बाहुबलीकडून जे सिस्टममध्ये अडकलेली कामं आहेत ते करून घ्यायची, म्हणजे हा बाहुबली जिंकणार. आणि जर त्याच्या विरोधात कोणी शहाणपणा करतोय किंवा लोक जागरूक होत आहेत तर त्यावेळेस छोटे मोठे दंगे पेटवून द्यायचे. यामुळे लोकांकडे पर्यायच राहणार नाही आणि लोक यांनाच मतदान करतील. महाराष्ट्रात 2004 पासून निवडून आलेल्या 1326 नेत्यांपैकी 715 नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत आणि टोटल निवडणुकीला उभा टाकलेल्या 14,117 सदस्यांपैकी 3,668 सदस्यांवर गुन्हा दाखल आहे. आणि निवडून आलेल्या नेत्यांची प्रत्येकी सरासरी मालमत्ता जर काढली तर ती 10.6 करोड एवढी आहे. ही प्रॉब्लेम तर खूप छोटी आहे. पक्षांनी अशा गुन्हेगारांना तिकीटच द्यायचं नाही किंवा लोकांनी अशा गुन्हेगारांना मतदान करायचं नाही. या छोट्याशा प्रॉब्लेमवर 1999 पासून भांडण चालू आहे, पण त्याच्यावर उपाय आजपर्यंत भेटला नाही. 1999 मध्ये असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स, ज्याला आपण एडीआर म्हणतो, यांनी गुन्हेगारी राजकारणांसाठी हायकोर्टामध्ये PIL टाकली. ती मान्यही झाली. पण हे जे नेते आहेत ज्यांना आपण जिंकवून देतो, या सर्व नेत्यांनी मिळून या PIL विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली. पण सुप्रीम कोर्टाने पण ही याचिका फेटाळली. मग आपल्याला हे पाहायला मिळालं जे आपण कधीही पाहिलं नव्हतं. सर्व पक्ष एकत्र आले. जेव्हा देशावर मोठे संकट येतात, अटॅक होतात, त्यावेळेसही हे सर्व पक्ष एकत्र येत नाहीत, पण यावेळेस हे पक्ष एकत्र आले. या सर्वात हे नेते जिंकले कारण संविधानानुसार जोपर्यंत फायनल जजमेंट येत नाही तोपर्यंत कोणालाही गुन्हेगार म्हणता येत नाही. आणि याच गोष्टीचा हे नेते फायदा घेतात. आणि यांच्यावरील आरोप म्हणजे काही फक्त FIR नाही आहेत, तर यांच्यावरील आरोप हे कोर्टामध्ये फ्रेम झाले आहेत. पोलीस त्या ठिकाणी गेलेले आहेत, त्यांना प्रूफ भेटलाय, साक्षीदार भेटले आहेत. पण तेच जर तुमच्यावर छोटासा चार्ज असेल तर तुम्हाला पिऊन किंवा क्लर्कची जॉब भेटत नाही. IAS IPS ची ऑफर लेटर तर दूरच राहिली. आज लाखो क्रिमिनल जेलमध्ये आहेत, ज्यांचं फायनल जजमेंट आणखी आलं नाही तरीही ते जेलमध्ये आहेत. हे सर्व फक्त पॉलिटिशियनसाठी असतं, आपल्यासाठी नाही. एडीआर रिपोर्टनुसार गुन्हेगार उमेदवाराचे जिंकण्याची जी चान्सेस असतात ते 3 पट जास्त असतात क्लीन उमेदवारापेक्षा. नेते देश चालवत असतात, पण कोणी असं म्हणणार नाही की गुन्हेगारांनी देश चालवला पाहिजे. आणि कोणालाही आवडणार नाही की आपले IAS आणि IPS ऑफिसर हे जे मर्डरर्स, रेपिस्ट आहेत, त्यांचे आदेश यांनी घेतले पाहिजेत. मग यांना तिकीट कसे भेटतात आणि हे जिंकतात कसे? गुन्हेगार हे पैसे आणि ताकदीचं परफेक्ट मिश्रण असतात आणि ते गर्दी गोळा करण्यातही पटाईत असतात. आणि याचमुळे हे नेत्यांची पहिली पसंती बनतात. या नेत्यांना इलेक्शनमध्ये फुकटची दारू वाटायची आहे, ती त्यांच्या स्वतःच्या पैशावर GST लावून तर वाटणार नाहीत. यासाठी त्यांना लागतो ब्लॅक मनी, आणि ब्लॅक मनीसाठी हे गुन्हेगार सर्वात पुढे असतात. पण हळूहळू गुन्हेगारांना समजायला लागलं, पैसा मी गोळा करतो, गर्दी मी जमवतो आणि पांढरे कपडे घालून खुर्चीवर बसतात ही लोक. आणि नेत्यांकडे पर्यायही नसतो, म्हणून या गुन्हेगारांना तिकीट द्यावे लागते. ज्या क्षेत्रात नेते लोक जास्त लक्ष घालतात त्या क्षेत्राचे वाईट दिवस चालू झाले समजा. आणि लक्षात ठेवा, ज्या जिल्ह्यात जास्त गुन्हेगार नेते असतात त्याच जिल्ह्यात सर्वात जास्त गुन्हेगारी वाढते. कारण शेळ्यांसोबत शेळ्याच चालतात, वाघ नाही. राजकीय पक्ष चालवायला खूप जास्त पैसे लागतात, एवढे की हरणाऱ्या पक्षालाही करोडो रुपये गमवावे लागतात. पक्षाचा ट्रान्सपोर्ट, झेंडे, टी-शर्ट, टोप्या, डिजिटल मार्केटिंग आणि निवडणुकीवेळी वेगवेगळ्या ठिकाणी पैसे देऊन मतं घेणे, म्हणून सर्वात जास्त पैसे या राजकीय पक्षांना लागतात. पूर्ण जगात भारत हा नंबर 1 वर आहे निवडणुकीत पैसे खर्च करण्यात, पण तेच शिक्षणावर पैसे खर्च करण्यात भारत हा 62व्या नंबरवर आहे. हे राजकीय पक्ष काही धंदा नाही करत, काही विकत नाहीत, मग यांच्याकडनं पैसे येतात कुठून? जेवढे राजकीय नेते आहेत ते आपल्या जमिनी विकून तर पैसे लावत नाहीत. ज्या पैशातून हॉस्पिटल आणि रोड्स बनले असते त्या पैशातून तुम्हाला पक्षाचे टी-शर्ट आणि टोपी घालतात. आणि जर कोणी एवढे पैसे खर्च करून निवडणूक जिंकत आहे तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट नाही का पाहणार? आणि पाहिलं जरी नाही तरी पुढची निवडणूक जिंकण्यासाठी पैसे कुठून आणणार?
पैसे घेऊन मतदान करणं जगातला सर्वात नुकसानीचा व्यवहार आहे. हा व्यवहार एक मूर्खच करू शकतो. ज्या पैशातून चांगलं शिक्षण आणि चांगल्या सोयी सुविधा भेटल्या असत्या त्या सर्व तुम्ही 500 रुपये आणि एका बॉटलसाठी विकून येता आणि मग त्यापेक्षा 100 पट जास्त पैसे तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल आणि प्रायव्हेट कॉलेजला देत बसता. असा निर्णय फक्त मूर्खच करू शकतो. निवडणुकीमध्ये पैसा खूप महत्त्वाचा असतो, म्हणूनच हे राजकीय पक्ष जीव तोडून फंड गोळा करत असतात. आजूबाजूला जर पाहिलं तर या राजकीय पक्षांना कोणी शिव्यांशिवाय काही देऊ इच्छित नाही. मग एवढी मोठी फंडिंग येते कुठून? मंदिरात कोणी पंखा जरी दिला तरी त्याचं नाव ठळक अक्षरात कोरलं जातं, पण इथे लोक करोडो रुपये देत आहेत तेही नाव न सांगता. कारण विचार करा, जर तुम्ही एखादा बिझनेस करताय ज्यामध्ये तुम्ही 10 लाख कमवताय तर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. पण जर तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाला फंडिंग केली तर त्या फंडिंगचा 100% टॅक्स तुम्हाला वाचतो आणि त्या फंडिंगमुळे तुम्हाला नेत्यांचा सपोर्टही भेटतो आणि तुमच्या मनासारखी नियमही बनतात. पण तेच जर तुम्ही एखाद्या एनजीओला फंडिंग केली तर तुम्हाला फक्त 50% टॅक्स बेनिफिट भेटतो. आणि जे मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांना जर काही काम पडलं तर हे त्यांच्याकडनं फंडिंगच घेतात आणि पक्षाला नाराज करून तुम्ही मोठे बिझनेस चालवू शकत नाही. आता जे डोनेशनसाठी इलेक्ट्रॉल बॉन्ड आणले गेले आहेत त्याचा वापर चुकीचा होत आहे असं आरबीआयने म्हटलं, तर ही नेते लोक आरबीआयला चुकीचं ठरवत आहेत. हे 10वी-12वी पास नेता जे आजही चंद्राला मामा म्हणतात ते आरबीआयला फायनान्सच्या गोष्टी शिकवत आहेत. 15-20 लाख रुपये कमवणाऱ्या कंपन्यांवरही जेम्स बॉन्ड सारख्या टॅक्सच्या धाडही टाकतात, पण स्वतःच्या पैशांचा व्यवहार कोणासमोरही येऊ देत नाहीत. दिवाळीत फटाके बॅन करतील पण इलेक्शन जिंकल्यावर मनसोक्त फटाके वाजवतील. कुठे जर एखादा खून झाला तर एका मुलाने मुलीला मारले अशी न्यूज येत नाही, तर न्यूज येणार एका हिंदू मुलीला एका मुस्लिम मुलाने मारलं. आणि जेव्हा सकाळी तुम्ही ही न्यूज ऐकता तेव्हा तुमचं रक्त खळबळतं आणि याचमुळे दंगे होतात. प्रत्येक ठिकाणी हे जातीवाद करतात आणि त्या जातीच्या बाहुबलीला पुढे ठेवतात. बघा, कोणत्याही जातीचा नेता निवडून येऊ द्या, काही फरक पडत नसतो. तुमच्या जातीचा जरी नेता निवडून आला तरी तो तुमच्या जातीतल्या 10-12 लोकांना काम लावेल आणि बाकी सर्व लोक खुश होतात की आपल्या जातीचा नेता निवडून आलाय. पण खरं तर तो नेता निवडणूक जिंकण्यासाठी लागलेले पैसे आपल्या पोशिंद्यांना कॉन्ट्रॅक्ट्स देऊन काढण्यात मग्न असतो. पहा, तुमच्या समाजात तुमची इज्जत तेव्हा असते जेव्हा तुमच्याकडे पैसे असतात. यामुळे नसते की तुम्ही किती जणांशी भांडलात तुमच्या समाजासाठी. तुम्ही विचार करा, तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही अशा लोकांना काम द्याल का जे जातीवरनं भांडण करतात किंवा दंगे करतात? कोणीच अशा लोकांसोबत बिझनेसही करणार नाही. आणि हे दंगे भांडणं करणारी तीच लोक असतात जी घरी बसून असतात, ज्यांना काम नसतं, ज्यांचे केस कापल्यानंतर त्यांचे पैसे द्यायलाही त्यांचे वडील समोर येतात. पाहिलं असेल, मेजॉरिटी जातींचे नेते म्हणतात की आम्हाला निवडून नाही दिलं तर यांची नेते पुढे येतील आणि आपल्यावर राज्य करतील. आणि मायनॉरिटी जातीच्या लोकांना भीती दाखवली जाते की यांची लोकसंख्या जास्त आहे, हे कधीही आपल्याला संपवतील. विचार करा, मायनॉरिटी जातीच्या नेत्याला पीएम आणि सीएम व्हायचं असेल तर त्याला सर्व जातींना एकत्र घेऊन पुढे जावं लागेल. फक्त जातीचं राजकारण करून तो छोटा मोठा नेताच होऊ शकतो. जेव्हा हे निवडून येतात तेव्हा सर्व सिस्टीम यांच्या मनानुसार चालते. जे पोलीस यांचं ऐकत नाहीत त्याचं ट्रान्सफर केलं जातं. 15 वर्षांच्या पोरांना इथे माहीत असतं की आयपीएलचा सट्टा कुठे लावला जातो, पण या पोलिसांना हे माहीत नसतं. आणि याच कुमकुवत सिस्टीममुळे हे गुन्हेगारी नेते पुढे जात आहेत, कारण यांना हे जी कमजोर सिस्टीम आहे तेच पचतं. जर सर्व व्यवस्थित होऊ लागलं तर लोक यांच्याकडे पाहणारही नाहीत. मतदान करणं तर दूरच राहिलं. पूर्ण भारताचं सरासरी वय जर आज काढलं तर ते 36 आहे आणि या नेत्यांचं वय जर काढाल सरासरी तर ते 58 आहे. सामान्य माणसाला राजकारणात जाणं सर्वात अवघड आहे. 1-2 उदाहरणं सोडली तर तुम्हाला कुठेच सामान्य माणूस राजकारणात दिसणार नाही. जर तुम्ही गुगलवर सर्च कराल की टॉप यंग पॉलिटिशियन्स इन महाराष्ट्र तर तुम्हाला जवळपास सर्वच जी नेते आहेत, जी यंग नेते आहेत, ती कोणा ना कोणा नेत्याचे वारिसदार किंवा नातलग दिसून येतील. स्वातंत्र्यानंतर 0.5% राजकारण्यांची मुलं ही मिलिटरीमध्ये गेली आहेत. तिथे नाही पाठवणार ही, आणि आपण डिमांडही करत नाही त्यांना. आपण फक्त जातीवादाच्या गोष्टी पाहतो आणि खुश होतो. ब्रिटिश गव्हर्नमेंटकडनं आपण राजकारणाच्या गोष्टी फॉलो करतो, पण एक जी मुख्य गोष्ट आहे तीच आपण या राजकारणात घेतली नाहीये. ती म्हणजे शॅडो गव्हर्नमेंट. म्हणजे जे मंत्रिपद रुलिंग पार्टी देत आहे तेच मंत्रिपद अपोजिशन पार्टी पण देतात. ही यासाठी कारण जी रुलिंग पार्टी आहे, जे रुलिंग पार्टीचे नेते आहेत, जे मंत्री आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येकी एक मंत्री बनवणं. म्हणजे जर एक कृषी मंत्री आहे तर अपोजिशन पार्टीचा कृषी मंत्री हा रुलिंग पार्टीच्या कृषी मंत्रीच्या सर्व कामकाजावर लक्ष ठेवणार की हा कुठे चुका करतोय हे पाहणार. पण हे घडत नसल्यामुळे आज हे होतं की जे काही घोटाळे होत आहेत ते कोणता नेता करतोय, कोणता डिपार्टमेंट करतोय हे शोधणं खूप अवघड जातं. आपण नेत्यांना या गोष्टी मागितल्या पाहिजेत, पण आपण मागतो मंदिर आणि मस्जिद. हे सर्व जरी होत नसेल तरी आपण या गुन्हेगार नेत्यांना मतदान करणं बंद केलं पाहिजे. तो आपला फेवरेट जरी असेल किंवा आपल्या जातीचा जरी असेल, 1-2 वेळा तुम्ही यांना मतदान केलं नाही तर ही जी पक्ष आहेत ती यांना तिकीटच देणार नाहीत. जर आपले पक्ष जातीच्या आधारावर नेते उभा दाखवत आहेत तर ते खूप डेंजर आहे. तुम्हाला पाहून मतदान करावे लागेल की या नेत्यावर किती गुन्हे दाखल आहेत आणि याची मालमत्ता किती आहे. पण हे जे पक्ष आहेत यांना खूप चांगलं माहिती आहे की युवा पिढी जी आहे ती इलेक्शनच्या दिवशी उठून मतदान करायला येणार नाही, पण ती नेटफ्लिक्स बघत राहील. आणि महिलांना हलक्यात यामुळे घेतलं जातं कारण यांना माहित आहे पुरुष ज्या पक्षाला मतदान करतील महिलाही त्याच पक्षाला मतदान करतात. जेव्हा तुमचे आई वडील आजारी असतात तेव्हा तुम्ही कितीही दूर असाल तरीही तुम्ही घरी जाता. तेव्हा असं नाही म्हणत की माझ्या एकट्याच्या जाण्याने काय होणार, इलाज तर डॉक्टर करणार आहे, कारण तुम्ही त्यांना आपलं मानता. म्हणून तीच लोक असं म्हणतात की माझ्या एकट्याच्या मतदान करण्याने काय होणार आहे, जी लोक आपल्या देशाला आपलं मानत नाहीत.
जेवढा रिसर्च आपण एखादा मोबाईल घेण्यासाठी करतो त्याच्या 10% जरी रिसर्च आपण या नेत्यांवर केला तर हे तुम्हाला विधानसभेत नाही तर जिथे असायला हवे तिथे दिसतील. शेवटी एकच प्रश्न विचारून हा मुद्दा संपवेल की जर राजकारण ही समाजसेवा आहे तर यांना सॅलरी का देतात आणि जर नोकरी आहे तर एक्झाम आणि क्वालिफिकेशन का नाही.